कंदलगाव येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत खासदार हंडोरे बोलत होते। यावेळी खासदार चंद्रकांत हंडोरे, दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, रमेश हसापुरे, भारत जाधव, सरपंच श्रीदीप हसापुरे, प्रथमेश पाटील, अनंत म्हेत्रे, राजशेखर सगरे, सुलेमान तांबोळी, मायप्पा मनमाने, रावसाहेब पाटील, रमेश आसबे, शिवशंकर स्वन्ने, संजय गायकवाड, नंदकुमार अंत्रोळीकर, डॉक्टर महादेव जोकारे, आनंदराव कोले, राजा कदम, संजय कोले, हनुमंत सलगरे, पप्पू वनमाने, उमाशंकर रावत, श्याम वनमाने, अप्पाराव राऊतराव, सरपंच संगमेश बगले पाटील, मोतीलाल राठोड यांच्यासह अन्य उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, कंदलगाव। पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत। गेल्या 3 टर्ममध्ये सोलापूर शहराच्या आमदार म्हणून त्या प्रचंड कार्यरत राहिलेल्या मी पाहिलेल्या आहे। ज्यावेळेस मी सामाजिक न्याय मंत्री होतो त्यावेळेस त्या आमदार म्हणून माझ्या सोबत विधानसभेमध्ये होत्या। जिल्ह्यातल्या शहरातल्या अनेक प्रश्नावर सातत्यानं विधानसभेमध्ये त्यांनी गरिबांच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी, मागासवर्गीयांच्यासाठी, बहुजन समाजातल्या सर्वांसाठी त्यांनी विधानसभेमध्ये त्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून सातत्यानं त्यांनी आवाज उठवलेला मी प्रत्यक्षदर्शी, त्याचा पुरावा आहे। आणि म्हणून अशा या तरुण तडफदार युवा कार्यकर्त्याला आपण समर्थन द्यावं। या देशामध्ये आजची ही लढाई लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठीची लढाई आहे आणि हुकुमशाही नष्ट करण्यासाठीची ही लढाई आहे। 1914 सालच्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, ते लालकृष्ण अडवाणी जे असतील, अटल बिहारी वाजपेयी जे असतील, तत्सम त्यांचे भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, या सर्व नेत्यांनी काँग्रेस पक्षावर प्रचंड आरोप केले आणि काँग्रेस पार्टी भ्रष्टाचारांची पार्टी आहे। काँग्रेस पक्षाने गेल्या 70 वर्षामध्ये, 60 वर्षामध्ये या देशासाठी काय केलं, महिलांच्यासाठी काय केलं, देशासाठी काय केलं, अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करून काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं कारस्थान या भारतीय जनता पार्टीच्या आणि त्यांच्या अलायन्स संघटना, त्यांच्या संलग्न ज्या संस्था आहेत, त्याच्यामध्ये त्यांची मातृसंस्था RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनाही त्यांनी सहभागी केलं। गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आणि देशभर काँग्रेसच्या विरुद्ध प्रचाराची राळ उडवून दिली। एका बाजूने हा विरोधात प्रचार चालू होता आणि दुसऱ्या बाजूने त्यांनी 2014च्या निवडणुकीच्या अगोदर या देशातली जनता भुलेल अशा पद्धतीची न सुटवणारी आश्वासनं दिली की ज्यामध्ये आमचे डॉक्टर या ठिकाणी आता बोलले की त्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये 15 लाख रुपये आम्ही टाकू। या देशातली बेरोजगारी कमी करण्यासाठी बेरोजगार तरुणांना 2 कोटी नोकऱ्या प्रत्येक वर्ष देऊ। म्हणजे आज 10 वर्ष झालेली आहेत, प्रत्येक वर्षाला 2 कोटी म्हटल्यानंतर 10 वर्षामध्ये 20 कोटी नोकऱ्या उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या। शेतकऱ्यांच्या
शेतीच्या मालाला जे उत्पादन होतंय त्याला आम्ही हमी भाव देऊ, त्यांचं उत्पन्न वाढवू आणि शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध करू अशा प्रकारच्या अनेक वल्गना केल्या। महागाई कमी करू, महिलांच्यावरचे अत्याचार होणार नाहीत याची काळजी घेऊ, विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारचं शिक्षण देऊ। अरे एक ना अनेक आश्वासनं या मंडळींनी दिली। पण गेल्या 10 वर्षामध्ये आपण काय बघतोय? मोदींनी 10 वर्षापूर्वी हीच गॅरंटी दिली होती ना, नोकऱ्यांची, 15 लाखाची, शेतकऱ्यांना मदत करायची। या गॅरंटीचं पहिलं काय झालं हे त्यांना पहिल्यांदा आपण विचारलं पाहिजे आणि आता विचारलं पाहिजे, तुझा भरोसा काय बाबा? तू आता नवीन मोदीची गॅरंटी देतो, मग ती कुठली गॅरंटी दिली होती 10 वर्षापूर्वी? कुठली गॅरंटी दिली होती? हे सगळं फसवीचं काम आहे। लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं कारस्थान या मंडळीनं सुरू केलेलं आहे। लोकांना आमिष दाखवलं की आम्ही काळा पैसा सगळा सफेद करू। एक नया पैसा या देशामध्ये आलेला नाही बाहेरनं आणि कोणाच्याही अकाउंटमध्ये पैसे गेले नाहीत। उलट अदानी आणि अडानी या 2 उद्योगपतींना प्रचंड असा पैसा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये यांनी या दोघांना दिला। ते म्हणतायत काँग्रेस पक्षानं गेल्या 70 वर्षामध्ये काय केलं? अरे काँग्रेस पक्षानं जे बनवलं ते तुम्ही या दोघांना फुकट देऊन देशाचं वाटोळं करण्याचं काम सुरू केलेलं आहे। मारत आहेत। JP नड्डाच्या बायकोचा मोबाईल आणि कार घरासमोर ठेवलेलं चोरीला जात आहे। कायदा कानूनचा व्यवस्था तरी लांबच गेलेला आहे। महागाई बेरोजगारी फार वाढलेला आहे आणि या सरकारने 10 वर्षात काही केलं नाही। शेतकऱ्याची तरी फार बिकट व्यवस्था करून ठेवलेलं आहे। त्यामुळे मी जास्त बोलणार नाही। या जिल्ह्यासाठी, या राज्यासाठी, या देशासाठी असे आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी भरपूर असे कामे केलेले आहेत। आदरणीय प्रणित शिंदे 3 वेळा मध्ये निवडून आल्या। त्या कामाच्या जोरावरती एवढं चांगलं काम करून त्यांनी मध्ये 15 वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे। एक मायमौली, एक रणरागिणी, एक आमची लेक, आमची बहीण, आमची दीदी आपल्या समोर उभारले लोकसभेला असं समजून येणाऱ्या 7 तारखेला कशालाही बळी न पडता आणि आपण घरात गेल्यानंतर पहिल्या घरच्यांना सांगून आपण सगळं तयारी करून प्रणितीताईंना हाताच्या त्याच्या बटनावरती बटन मारून प्रचंड मताने निवडून द्यावं एवढं कळकळाची विनंती करतो। आणि आदरणीय हंडोरे साहेबांना अक्कलकोटला जायचं आहे। अक्कलकोटचा दौरा त्यांना 8:30ला पोहोचला पाहिजे। आता इथं 7:15 वाजले। विनंती करतो माझ्यानंतर आपण बोलावे एवढं कळकळीपणा प्रचंड बहुमताने हातावर मारून शिक्का मारून प्रचंड बहुमताने निवडून एवढं कळकळीची विनंती करून 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।